राज्यामध्ये लवकरच निवडणुका होणार आहे. विधानसभा निवडणुकाची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या प्रचाराला प्रत्येक पक्ष आपापल्या परीने तयारी करत आहे. त्यामध्ये महायुती असो, महाविकास आघाडी असो या इतर पक्ष. तर अशामध्येच एक सर्व्हे समोर आला आहे. ज्या सर्व्हेमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती मतदान होणार आहे, कोणत्या पक्षाचे किती आमदार निवडून येतील, जर सध्या निवडणूकच झाली महाराष्ट्रामध्ये, तर कोणत्या पक्षाचे जास्त आमदार असतील, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर सर्वप्रथम महाविकास आघाडीला 140 जागा मिळू शकतात. 288 विधानसभाच्या एकूण महाराष्ट्रामध्ये जागा आहेत. त्यापैकी महाविकास आघाडीला 140 जागा मिळतील. महायुतीला 132 जागा मिळणार आहेत आणि वंचितला 13 जागा मिळणार आहेत. त्याचबरोबर इतर पक्ष आणि अपक्षांना मिळून 22 जागा त्यांच्या खात्यात जाऊ शकतात. तर या सर्व्हेमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या 13 जागा या पुढे आहेत आणि 13 जागा ते विजयी मिळवू शकतात. त्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या कोणत्याही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्ष आणि अपक्षांवर कोणाचे सरकार बनवायचे याची जबाबदारी असणार आहे. तर तुम्हाला या सर्वेच्या बद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.